काही कलाकार आहेत की जे सविता मालपेकरांविषयी खूप भरभरून बोलतात, की सगळ्यांना माहिती आहे की ती बाई स्पष्ट बोलते, थेट बोलते, खरं आहे ते बोलते. आणि तिसरा टप्पा आहे की ज्या कलाकारांना खरंच सविता मालपेकर या नावाची अडचणही होते. मागे आपण एकदा बोललो तर तेव्हा म्हणाले की काही लोक मला बॅन करतात. मग ही कोण मंडळी आहे की जी सविता मालपेकर नावाला बॅन करतात? ज्यांच्या ग्रुपमध्ये मी नाही आहे, म्हणजे त्यांना वाटतं ते गुड बुक म्हणून. हे बघ, माझं म्हणणं आहे, मी इथे आले कशाला? माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या गुड बुकमध्ये जायला मी आलेली आहे कोकणातनं. मग त्यांच्या गुड बुकमध्ये मी आहे ना, बस झालं मला. उद्या निलेश म्हणाला सविता मालपेकर माझ्या गुड बुकमध्ये नको हा, काही फरक पडत नाही मला. मी इथे कोकणातनं आले आहे माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी. आणि मला वाटतं मी ते आत्तापर्यंत, निश्चित जसं आत्ताच तू म्हणालास, त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत ते गेलेले. काही लोकांना अडचण होते, म्हणजे एकतर मी सकाळी उठून फोन नाही करत, की मी पार्ट्यांमध्ये जात नाही, ठराविक याच्या पलीकडे मी जात नाही, मी दारू पित नाही. पण म्हणजे काय दारू पिणारे सगळेच जण काय हे तशातला भाग नाही. पण त्यांना वाटत असेल की नाही बाबा, आपण ज्या पद्धतीने हे करतो त्या याच्यात सविता मालपेकर बसत नसेल. पण मला त्याचं काही वाटत नाही. अरे दुःख का वाटावं? ज्यांना सविता मालपेकर आवडते, म्हणजे माझे मायबाप रसिक प्रेक्षक, अगदी माझे डिरेक्टर, मग ते नाटकाचे असतील, सगळे असतील, सिनेमाचा माझा सगळ्यात मोठा डिरेक्टर महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, सतीश राजवाडे, महेश लिमिये, यांना मी आवडते का नाही? अगदी अगदी. मग काय अजून कोणाला आवडायला पाहिजे? मी जे म्हटलं ना, अगदी, अगदी. की ज्यांना मी आवडायला पाहिजे, ज्यांना माझं काम आवडायला पाहिजे. सविता मालपेकर नुसते आवडून काय करायचे? सविता मालपेकरचं काम नको आवडायला. ज्याच्यासाठी मी आले ते माझं काम आवडायला पाहिजे.